आम्ही सारे खवय्ये. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. सायली, आपली पुढची रेसिपी काय आहे? सुरणाचे पॅटीस. सुरणाचे पॅटीस. मला साहित्य सांगतेस काय आहे? हे पाणी, ब्रेड, त्यानंतर सुरण उकडून घेतलंय आणि मग किसलेलं आहे, ब्रेड क्रम्स, कांदा, बारीक चिरलेली मिरची, गरम मसाला, कोथिंबीर, लसूण, पुदिना, टोमॅटो केचप, आलं बारीक चिरलेलं आणि व्हिनेगर. अच्छा, व्हिनेगर. मी म्हटलं दोनदा पाणी का ठेवलं असं विचारलं होतं. मला सांग, तुझा न आवडणारा पदार्थ कुठला ग? की आता आईने केला ना की अरे देवा आज हे आहे. असं न आवडता सांगता येत नाही. हा, आधी असं मला ना काय? कारलं नाही आवडायचं, पण पप्पा बनवतात तेव्हा ते छान लागतं. काय असं बनवतात वेगळं? ते मसाला भरून करतात, ते खूप छान लागतं. ते तुला अजून शिकले नाहीस का? नाही. टाइम शॉर्ट असेल ना तुझ्याकडे. पप्पा घरी नसतात ना शिकवायला. हा, ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता जातोय कृतीकडे. काय करायची कृती मला ते पहिला सांग. आपण कांदा परतायला घालूया. ओके. सगळ्या लागेल. पप्पा कुठे असतात? पप्पा माझे पोलीस ऑफिसर आहेत. बर. खार पोलीस स्टेशनला असतात. सध्या तिकडे बिझी असतात. म्हणजे पोलीस ऑफिसर म्हणजे 24 तास ऑन ड्युटी. 24 आवर्स ड्युटी. आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घालूया. मिरची सगळी घालूया. लसूण, आता आपण जाऊया कृतीकडे. जाऊया म्हणजे आम्ही ऑलरेडी केलेलोच आहोत. चालू आहे काम. कांदा जरा मऊ झाला की त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना सगळा लागेल. आणि पुदिना सगळी घालू? हो हो, त्याच्यामुळेच तर चव येते छान. पुदिना. हां, मग ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा व्हिनेगर. हे व्हिनेगर कशासाठी घालायचं म्हणजे व्हॉट इज द रिझन? व्हिनेगर म्हणजे एक तर थोडीशी आंबट चव येते आणि मग आहे ना सुरण आहे ना थोडं असं चवीला म्हणजे काय कंदमूळ असल्यामुळे तुरट लागतं, ती चव त्याची जाते त्याच्यामध्ये. आणि 1.5 मोठा चमचा सॉस राहतो. सगळ्याच घालू आपण. सगळं झालं. हो, आणि ह्यानी टँगी चव येते. कुठली चव येते? टँगी, अशी टोमॅटोची टँगी चव. टँगी चव येते. आता आपण याच्यामध्ये सुरण घालूया. सगळा? हो हो. आता थोडा गरम मसाला घालूया. टेम्पटिंग आहे. हो, बस बस थोडासाच बस. आता हे सुरण घालून जरा परतून घ्यायचं चांगलं. आता याच्यामध्ये मीठ घालूया. ओके. हा पदार्थ साधारणपणे किती वेळा होतो महिन्यातून? असं काय नक्की नसतं. कधी डिपेंड्स. कधी मूड आला तर. हो, काय नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला सेम परत परत नाही करायचे ना. ॲब्सोल्युटली राईट. आता पुढे काय करायचं? आता हे आपण काढून घेऊया. काढू याचं? हो हो. तुम्ही रिलॅक्स होऊन बसू नका, जरा पुढे या, कारण पुढची अजून रेसिपी आहे आपल्याकडे. आता काय करायचं मला सांग? आपण ब्रेडची स्लाइस आहे ना. तुला डिश लागेल ना? हो, साधारण नाही घेतली तरी चालेल. ब्रेडची स्लाइस पाण्यात भिजून घ्यायची आणि घट्ट पिळून घ्यायची. हे कशासाठी आहे कारण? हे ह्याच्यामध्ये थोडंसं बाइंडिंग साठी. बरं. पण एखादा पदार्थ मंडळी तुम्हाला सांगू का, एखादा पदार्थ आपल्याला झकास जमला ना की जो काही आनंद होतो ना आपल्याला, नाही का, तो एक वेगळी मजा येते. हो, घरचे लोक कौतुक करतात वगैरे. स्पेशली एक्सपेरिमेंट केलेला. हा, म्हणजे असं कोणाला माहिती नसतं, कधी खाल्लेला नसतो वगैरे, असा तर जास्त छान असतो. ब्रेड क्रम्स इथे घेऊ? हां हां.
जरा चपटे करायचे, म्हणजे आपण शॅलो फ्राय करतो ना त्यांना, त्यामुळे मग ते नीट भाजले जातात आतपर्यंत. जर जाड केले तर मग ते होत नाहीत आतमध्ये. क्या बात आहे. ओके, आता हे तळे आपण घालूया. हो. असे छान ब्राऊन कलर करून घ्यायचा त्याला. गॅस मीडियम वर ठेवा, नाही तर होईल काय, काळा काळा होईल तो. तुम्ही कुठे निघालात? बसा, जाऊ का? हे संपलं की हे कशाबरोबर खायचं? हे पुदिनाची चटणी खूप छान लागतं. पुदिन्याची चटणी खूप छान लागतं. तुमचं हस्ताक्षर खूप छान आहे, मला माहिती आहे. लिहून घ्या. साहित्य आणि कृती. सुरणाचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाणी, ब्रेड स्लाइस, शिजवून किसलेलं सुरण, ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेला कांदा, मिरची, गरम मसाला, कोथिंबीर, लसूण, पुदिना, टोमॅटो केचप, आलं आणि विनेगर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि मिरची परतून घ्यावी. त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, अर्धा चमचा विनेगर, 1.5 चमचा टोमॅटो केचप, उकडून किसलेला सुरण, मीठ आणि गरम मसाला घालून स्टफिंग वाफवून घ्यावं. हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये पाण्यात भिजवून पिळून घेतलेली ब्रेड स्लाइस घालावी. या मिश्रणाचे पॅटीस ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. आम्ही